नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आता सकाळीच ब्लॉगला सुरुवात करते। तर आता करेक्ट 11 वाजलेले आणि आज बुधवारचा बाजार आहे। मला बाजारात जायचं आहे। घरातले सर्व कामं झाले, जे काम आपल्या सकाळी होतात, झाडू पोछा वगैरे सर्व झालेलं आहे माझं आणि स्वयंपाक पण झालेला आहे। डब्बा सुद्धा गेला आहे, आज माझा लवकर डब्बा देऊन दिला। मला जायचं आहे बाजारात तर आणि इथं होते साबुदाण्याची खिचडी आमच्यासाठी आणि संकष्ट चतुर्थी आज आणि संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून। तर इथं बघा भाजी पण दिली गेलेली आहे, थोडी पडलेली आहे ती आता तिथून आल्यावरच काढणार, नाही तर मग उशीर होऊन जातो। आणि बाहेर आहे ना पाऊस चालू आहे, पाऊस निसा फुरफार चालू आहे, जास्त पण पाऊस येत नाही आमच्याकडे, निसं झिम 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 पावसाने खूप परेशान केलेलं आहे। चांगला जोरात यायला पाहिजे। तर आणि आमच्याकडे आज येत आहे पाहुणे, ते येता का नाही काय माहिती। माझी बहीण आणि पाहुणे ते पण आर्मीमध्येच आहे, तर ते दवाखान्यासाठी येणार आहे। तर त्यांना म्हटलं या तिकडनं, तर मी बेत केला आहे। म्हटलं मुलं हे माझे छोटे छोटे बहिणीचे मुलं, तर त्यांच्यासाठी मी पावभाजी करून ठेवून म्हटलं तर चला आता बाजार करून येते मी आणि बाजारातून फ्लावर वगैरे सर्व घेऊन येते आणि मग पावभाजी करून देईल। वेळ राहिला तर करून देईल, ते राहिले तर नाहीतर मग काही करणार। तर बाजार करून आली आणि पूर्ण बाजार क्लीन करून मी ना फ्रीजमध्ये ठेवला आणि पावभाजीची पण पूर्ण तयारी करून घेतली। जी घाण होती ना ती काढून कुडून मी हे बघा इथं मी पावभाजीची पूर्ण भाज्या वगैरे चिरून ठेवलेल्या आहे आणि इकडे सुद्धा मी ना कांद्याचे छिलके सुद्धा काढून ठेवलेले एवढं मी आणि शिमला मिरचीचे आहे ना बिया सुद्धा काढून ठेवलेल्या आहे। म्हटलं परत घाण होणार नाही आणि किचन लगेच क्लीन करून ठेवलेलं आहे। म्हटलं ही टाकलं की अजून मग गॅसवर कोरडा करून घेईन। तर हे बघा फ्लावर अर्धा किलो फ्लावर, बटाटे, गाजर घेतलंय, इथं गाजर घेतलंय, बटाटे घेतलंय, इथं बटाटा घेतलाय आणि आपले वटाणे आणि ताजं फ्रेश आणि फ्लावर पण इतकी फ्रेश होती, खूप छान आहे। ते मी आता कापून वगैरे 2-3 पाण्याने धुवून तर असं काढून ठेवलं आणि आता मी बघा पाणीसुद्धा उकळी आणि याच्यात ना हळद आणि मीठ टाकणार आणि शिट्ट्या घेऊन घेते। तर 8-9 शिट्ट्या घेतल्या की ना वटाणे आपले व्यवस्थित होऊन जातात। तर चला मी आता आहे ना हे टाकून देते आणि कॅमेरा पकडायला कोणीच राहत नाही माझ्याजवळ, तर त्याच्यामुळे अनलाईट पण गेलेली आहे। तर हे बघा मी ना हळद आणि मीठ टाकून भाज्या कुकरला लावून घेतल्या आहे। मी ना थोडं हलवून घेते, पाणी मस्त गरम झालेलं आहे आपलं, उकळी येऊन गेलेली होती पाण्याला। तर आता शिट्या करून घेते, कुकरचं झाकण लावून 8-9 शिट्या मारून घेते। माझ्या बहिणीचे पोरं आलेले आणि तर चला मी आता आहे ना हे पूर्ण करून घेते आणि मला आहे ना तुमच्याशी बोलायला खूप आवडतं, तुमचे गप्पा मारायला। आजची कमेंट इतकी छान आलेली होती, तर मला कमेंट करताना तर माझ्या गोडताई इतके छान वाटतं मला, आज सकाळची कमेंट वाचून ना मला खूप छान वाटतं। मी ना कॅमेरा सेट करून घेतला, तर तिकडनं ना व्यवस्थित दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी म्हटलं इकडेच कॅमेरा सेट करते। हे पाणी काढून घेते मी। मिक्स करून घेते, पाणी काढल्यानं जर राहिलं ना तर मग भाज्या मॅच करायला ना खूप इझी जातं। हे लक्षात ठेवायच्या छोट्या छोट्या टिप्स ना आपल्यासाठी खूप गरजेच्या राहतात आणि पटकन कामं होतात लेडीजचे। झालं का? कपडा मारला का तनु? कपडा मारला प्रेम? आणि आपण हे पाणी लगेच टाकून दिलं मी। भाजीला इथं ठेवून देते आणि गॅस चालू करून देते। आणि आपण आता भाजीची फोडणीची तयारी करून घेऊ। जिरं टाकून घेते, जिरं चांगलं झालं का लगेच अद्रक लसूण पेस्ट टाकते। तर वेळ होता ना पहिले, मग मी अद्रक लसूणची पेस्ट वगैरे करून ठेवलेली आहे।
टाकू आता त्याच्यात कांदे. आज मला सकाळचा आहे ना बिलकुल आराम नाही आहे, बिलकुल नाही, अजिबात नाही. सकाळची आहे ना पोरं गेले तसे म्हणजे ना कामं होते माझे, सर्व कामं मी आटपले आणि 5-10 मिनिटं बसली थोडा वेळ. कांदे टाकले, कांदे आपण आणि ना रात्री ना मला वेळ होता आणि बसली होती मी. पुढे आपण अभ्यास करत होती आणि कृष्णा पण अभ्यास करत होता आणि त्या वेळात ना मी मेहंदी शिकत होती. तर हे बघा मी मेहंदी काढलेली आहे. कशी वाटली कमेंट करा, नक्की करा. मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट ऐकून. तर शिकत होती थोडीफार, काढली मग मी. गुड्याला म्हटलं मी काढते, तुम्ही अभ्यास करा, तोपर्यंत मी टाइमपास करते तुमच्याजवळ. तर छान वाटते. माझी बहीण आणि तिचे मिस्टर पण आर्मीमध्ये जे आत्ता झाले सुट्टीला, पण तिला बरं नाही आहे. त्याच्यामुळं त्यांना म्हटलं दाखवून द्या, चांगले डॉक्टर आहे. अरे सॉरी, मी शिमला मिरची टाकून घेते आता. शिमला मिरची टाकून आणि त्यांच्याजवळ बसून मला गप्पा सुद्धा मारता येते, त्याच्यामुळं मी पटकन करून घेते. असं नाही ते चालेल, माझ्याकडे कोणीतरी आलं ना तरी मग मी पटकन स्वयंपाक करून घेते. ते येण्याच्या अगोदर स्वयंपाक केलेलं जर राहिला ना आपण, तर मग आपण त्यांच्याजवळ बसतो थोडा वेळ, आपल्याला पाहुण्यांसोबत घालवता येतो. आता मी टमाटे टाकून घेते. आणि टमाटे इतके महाग झाले, 40 रुपयाचे अर्धा किलो, 80 रुपये किलो टमाटे. मी अर्धा किलोच टमाटे आणले. त्याच्यात टाकते धनिया पावडर, आपल्याला मसाले ना आपल्या हिशोबाने टाकायचे. आपण कोण सांगितलं बुवा त्या हिशोबाने मग तिखट होऊन जातो. आपल्या घरी जसं कोण तिखट खातं, कोण तिखट खातं, त्याच्यामुळं आपल्या हिशोबाने मसाले टाकायचे. तर मग मी आता तिखट टाकते. आणि कुठलं तिखट राहतं, काही तिखट आहे ना फिक्कं राहतं, त्याच्यामुळं आपल्या तिखट समजत नाही, आपण कितीही सांगितलं तरी पण. आणि त्याच्यात मी टाकते थोडी कोथिंबीर. आणि आज कोथिंबीर महाग होती, 20 रुपयाची गड्डी, कारण की पाऊस बी रिमझिम चालू आहे आणि शेतकऱ्यांचं पण पीक खराब होत आहे, त्याच्यामुळे महाग होणारच आहे. आणि आपण कसं कपड्यांचा भाव करतो त्याचा भाव करतो, भाजीपाल्याचा तर कधीच भाव करू नका प्लीज. मी कधीच भाव करत नाही भाजीपाल्याचा. तेवढं ठीक आहे, पण मग कधीच भाव करत नाही मी. जे राहिलं ते देऊन देते. तर मी ना याच्यात ना थोडं हे पाणी, वरचं पाणी टाकून घेते, कारण की ना मसाले शिजतील व्यवस्थित. आणि तेल इतकं छान सुटलेलं आहे. मी आता आहे ना हा मसाला आहे ना याच्यात टाकून देते. आणि आपला पहिलेच गॅस चालू आहे, भाजी मस्त शिजून केलेली आहे आणि आपण हे ना हळद आणि नमक टाकलेले आहे. इतका छान वास सुटलाय ना. ते गॅस बंद करते इकडचा आणि हा मसाला टाकून, तो मसाला दाखवतो मी तुम्हाला. किती छान सुटलं. आणि आपण हळूच कधी टाकायचं. आणि आपले पावभाजीवाले ना कलर टाकता, आपण कलर टाकत नाही, त्याच्यामुळे तो कलर लालसर कलर राहतो त्यांचा, पावभाजीवाल्यांचा. हॉटेलवाल्यांचा आहे ना जास्त डार्क कलर राहतो, तर ते कलर टाकतात, त्याच्यामुळे कलर त्यांचा डार्क राहतो.
आणि हा कालची कमेंट आली होती कारण की मी आता हात धुतले तर मला कालची कमेंटमध्ये सांगितलं तर ताई तुम्ही तेलाचे पण हात कपड्याला पुसता आणि स्वयंपाकाला की हात माझ्याजवळ किती कपडे पडू द्या पण माझे हात साडीलाच जाते एवढं माझं पक्क आहे मी किती पण प्रयत्न करते रुमाल ठेवायचा हे ठेवू ते ठेवू भरपूर ठेवलेलं होता पण आहे ना माझं आहे ना सवयच पडून गेलेली ती मी काय करते हे हात लगेच पुसते मला खूप घाण सवय आहे ही तर माझी सवय काही जात नाही तर इग्नोर करा तर मला खूप म्हणजे हे वाटलं पण नाही माझ्याकडनं कितीही मी प्रयत्न करते तरी माझं शक्य होत नाही मी किती भारी साडी घातलेली राहिली माझे हात साडीलाच जातं कपड्याला कधीच जाणार नाही हे तर माझे भरपूर कपडे रुमाल वगैरे मी भरपूर आणते डिमार्टमधून पण माझ्याकडनं शक्यच होत नाही तर ते हात तिथं न पुसता माझे रुमालाला नाही तर माझे ना बेडरूममध्ये पण रुमाल लावलेले हॉलमध्ये सुद्धा रुमाल आहेत माझ्यामध्ये आणि किचनमध्ये सुद्धा रुमाल आहे पण मला आहे ना खूप कंटाळा येतो मला ती सवयच पडून गेलेली आहे पहिल्यापासूनच सवय पडून गेलेली आहे तर पहिले मी पण फौजीचीच बाईक होती आणि मी घरी राहायची शेतात जायची खूप कामं केलेले आहे मी पण तर मला ती सवय लागून गेलेली आहे आपलं शेतकरी जीवन जगण्याची तर माझ्याकडनं नाही शक्य होणार ते अशीच नेहमी फक्त एखादा दिवस जातो मला थोडासा आराम भेटतो नाही तर माझी रोजची रुटीन अशीच आहे कंटिन्यू तर खूप मला म्हणजे घाबरट होते आणि मला आहे ना संधिवातचा सुद्धा त्रास आहे कंटिन्यू मला गोळ्या चालू राहतात पण मी प्रयत्न करते माझा खुश राहायचा आणि घरात प्रसन्न वातावरण ठेवायचा तर माझ्यामुळे तुम्ही पण प्रसन्न राहा जशी मी राहते ना तसं तुम्ही प्रसन्न राहा घरात खूप छान वाटतं माणसं आले की त्यांना प्रसन्न करा थोडंसं बसा उठा त्यांना लगेच पाणी वगैरे द्या खूप प्रसन्न वाटतं माणसांना पण आणि आपल्याला पण तर चला हे जीवन आहे लेडीजचं सर्व गोष्टी हँडल करायची आणि ताकद आहे लेडीजमध्ये करू शकते लेडीज कुठलीही लेडीज करू शकते मीच नाही प्रत्येक लेडीज करते आणि ज्या स्त्रिया सर्व्हिसला राहतात ते पण घरात करता बाहेर करतात त्यांना पण माझा सॅल्यूट आहे चला माझं किचन सुद्धा आवडलं गेलं तुमच्याशी गप्पा मारता आणि मला आहे ना तुमच्याशी गप्पा मारायला आहे ना म्हणजे असं वाटत नाही तर किती पण वेळा मी गप्पा मारते मला असं वाटत नाही मी एकटी गप्पा मारते आणि कॅमेरासमोर मला काहीच वाटत नाही तसं आणि मी खूप बोलकी रिअलमध्ये मला म्हणजे ना रिअलमध्ये सर्वजण म्हणतात तू किती बोलते गो असं आणि माझ्यामुळे ना भरपूर म्हणजे मी जर बसली मैत्रिणांमध्ये तर सर्वजण म्हणतात हां तू जर आली ना तर आमचा दिवस कुठे निघून जातो कळतच नाही सर्वजण म्हणतात मी माझी तारीफ मीच करते कारण की मी तशी आहे म्हणून मी माझी तारीफ मीच करते सर्वजण माझी तारीफ करतात आणि मला खूप म्हणजे खूप गर्व आहे तर माझी तारीफ करतात तर चला मी हे आवरून घेतलं किचन आणि आता आपले थोडेसे भांडे ते घासून घेते आणि आपली पावभाजी पण रेडी झालेली आहे त्याच्यात फक्त आता कोथिंबीर टाकायची गरज आहे तुम्हाला दाखवते जवळून मी पावभाजी कशी बनवली आणि आपला व्हिडिओ आहे ना खूप मोठा होऊन जातो ना त्याच्यामुळं अजून कशी मी नवीन आहे ना तर त्याच्यामुळं आणि मला बोलायचं पण आहे ना नवीन आहे त्याच्यामुळं ना काहीतरी म्हणजे सुटलं जातं माझ्याकडनं तर ते मी माफी मागते माझ्याकडनं जे बोललं जातं आणि कोणाला मनाला लागत असणार कोणाचं म्हणजे कोणाचं मन दुखवतं कोणाचं काय होतं तर सॉरी माझा स्वभाव खूप छान आहे सगळ्यांनी हे इग्नोर करा तर चला मी आता भाजीची हे करून घेते आणि हे 2-3 भांडे धुवून घेते भाजी किती छान झाली आणि आपण त्याच्यावरती टाकू कोथिंबीर हा 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 तर तर मग मी आता गॅस बंद करून देते थोडा कमी 5 मिनिटात गॅस बंद करते मी आमच्याकडे या 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 स्वागत करते तुमचं आजारी पेशंट
हो मायो उंदरे कृष्णा चालला ट्युशनला तो दाखव. यांचं बघा मोबाईल तिकडे सर्वजणी गप्पा मारताय आणि इकडे मोबाईल खेळत आहे. इतके हुशार आहे पोरं माझी. पासून मला सुट्टी यायचं होतं दीदीन त्यांच्या घरी. आज येण्याचा मौका मिळाला मला. एक 5 स्टार हॉटेलमध्ये ताज हॉटेलमध्ये. त्याच्यातसुद्धा मी शानदार डिश मला खायला मिळाली आणि आज भेटते. स्वाद एकदम छान. कशी झाली पावभाजी? छान झाली ना? त्यांना आवडली? भाऊ कशी झाली? एकदम मस्त. मला खरं आहे ना, मी प्रेम तनू आणि दादांसाठी केलेली पावभाजी. चला चल बेटा तुला बी देते मी. आता मुलांना बी ताटं करून देते. आता यांना सर्वांना ताटं करून देते. गरमागरम खाणार माझे पोरं. चला तर मी ना आपल्या घरी बनवलेलं गावराने तूप त्याच्यात आहे ना पाव गरम करून घेते मी मुलांसाठी पण. आणि सर्वांसाठी मी तूपच वापरते. बटर वापरत नाही मी. फक्त बटर मी टाकते भाजीमध्ये. तर हे बघ आणि पाव मस्त आपले क्रिस्पी गरम करून घेते. तुम्हाला खायला अच्छा. तर चला सर्वांना मी जेवण देते आणि मग बोलते तुमच्याशी. तर ना 5:45 झाले आणि जेवण झालं. इतका पाऊस सुटला आणि पावभाजी आमची आहे ना खूप छान झालेली होती. हे वातावरण बघ किती छान आहे आणि पाऊस इतका छान आणि यांच्या चालू आहे. तर आता 6:45 झालेले आहेत आणि आम्ही खातोय आईस्क्रीम. जेवण बाकी आहे आमचेवाले. यांचे झाले सर्वांचे. सर्वजण आईस्क्रीम खात. लाईटला वाजलेले आणि आम्ही बघा कसे झोपलेलो आहे. नकटू ए चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.